अरे अरे थांब, हे काय करतेस? अरे अगं थांब, असं नको करूस. अरे थांब, काय करतेस? अरे थांब. अरे वाचवा. बाबा थांबा. अरे बाबा थांबा. अहो एवढे का ओरडताय? या मांजर. आज तुला माझ्या पंजापासून कोणी नाही वाचवू शकत वीर. म्याव. वाचवा, ही मांजर तर माझ्या मागेच लागली आहे. वीर हेल्प मी. ओहो, हे गाढव माझ्या आयुष्यात कुठून आलं? मी तर या गाढवाविरुद्ध जिंकू शकत नाहीये. मी तर खूप लांबची गोष्ट आहे बॉस. जिंटू चल आपण विटी दांडू खेळूया. हो, खूप दिवसात आपण विटी दांडू नाही खेळलो. अजून किती मार खाणं शिल्लक आहे. मी विटी घेऊन येतो. आधी या गाढवापासून पिछा सोडवते, मग वीरला बघेन. बगडम बगडम आलम पालम इकडम तिकडम दम दमादम. एवढा मोठा डॉग. बॉस, मी हरले बॉस. इमली चुलबुल तुम्ही समोर येऊ नका. मी आता येतो. रोबो बॉय सूट ऑन. अरे पळा. जर रोबोबॉय त्याचा सामना करू शकत नाहीये तर आपलं काय होईल? रोबोबॉय, काय झालं? तू असा फ्लोट का करतोयस? उडत का नाहीयेस? माहित नाही, असं वाटतंय की माझं वजनच नाहीये. मी एका बलून सारखा हलका झालेलो आहे आणि माझा जेट पॅक, लेझर बीम सगळं खराब झालेलं आहे. ना मी उडू शकतो ना लेझर बीम फायर करू शकतो. लवकर या. अरे भाऊ, ही छत्री कितीला दिली? या सगळ्या छत्र्या फ्री आहेत. ज्यांना हव्या आहेत त्यांनी फुकटात घेऊन जा. मोफत. एक छत्रीवर दुसरी छत्री फ्री. घेऊन जा. बाबा तू आपल्याला फ्री छत्री देत आहे. चला घेऊया. मला तर पिवळ्या रंगाची छत्री हवी आहे. घे ना, चल.
सांगितलं ना, मी छत्र्यांचा सौदागर नाही, छत्र्यांचा सरदार आहे. अम्ब्रेला मॅन, 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 अम्ब्रेला मॅन. हे सगळं काय चाललंय? याला नक्कीच मॅड मॅक्सने पाठवलं असेल. इमली, चुलबुल, तुम्ही समोर येऊ नका. ठीक आहे, मी लगेच येतो. अजून ओरडा, तो येईल, नक्की येईल. रोबो बॉय सूट ऑन. कोण आहेस तू? या सगळ्यांना सोडून दे. रोबो बॉय, नाईस मीटिंग यू. तापलेलं ऊन, बरसणारे पाणी, सगळ्यांची संपून टाकेन कहाणी. कारण मी छत्र्यांचा सौदागर नाही, छत्र्यांचा सरदार आहे. अम्ब्रेला मॅन, अम्ब्रेला मॅन, अम्ब्रेला मॅन, अम्ब्रेला मॅन. तुला रोबो बॉय हवाय ना? मी आलो आहे. यांना सोडून दे आणि हिम्मत असेल तर माझ्याशी युद्ध कर. हं. हं? याच्या बरोबर लढण्यासाठी याला लांब घेऊन जावं लागेल, नाहीतर इतरांना लेझर बीम्स लागू शकतात. हा, मी काय सांगतो सर, तुम्ही लक्ष द्या की सगळी व्यवस्था. हे काय झालं त्यांना? हे घसरत कुठे चालले? आणि पुढे कॉरिडोरच्या एंडला स्टेअर्स आहेत. त्यांना थांबवलं पाहिजे. वीर बेटा, हे घे. वीर, अरे वीर, विश्वास बसत नाही की तू अशा प्रकारे आम्हाला वाचवशील. थँक्यू वीर, थँक्यू व्हेरी मच. थँक्यू वीर. तू थांबवलं नसतं तर आम्ही खालीच पडलो असतो. बंटी, वीरला थँक्स नाही म्हणणार का? हा, थँक्यू. यू आर वेलकम. आज मी असा प्लॅन बनवला आहे की सगळे माझं कौतुक करतील. ऐका, काल मी एका डॉग ट्रेनरशी बोललो आहे. तो त्याचा कुत्रा इथे आत गेट मधून सोडून देईल आणि तो कुत्रा सगळ्या विद्यार्थ्यांवर भुंकेल. मग तो सगळ्यांना चावायला धावेल. मग तू काय करणार बंटी? आपण त्याला जे काही इंग्रजीत म्हणू तो ते सगळं ऐकणार. मी त्याला म्हणेन स्टॉप बार्किंग, मग तो भुंकणं बंद करून टाकेल. नंतर मी म्हणेन रन फ्रॉम हिअर आणि मग तो पळायला लागेल आणि ताबडतोब मी त्याला चेस करेन आणि मग तो गपचूप गेटच्या बाहेर त्याच्या मालकाकडे परत निघून जाईल आणि मला सगळ्या स्टुडंट्सला वाचवल्याबद्दल बेस्ट स्टुडंटची ट्रॉफी मिळेल. मी डॉग ट्रेनरशी बोलण्यासाठी माझा फोन घेऊन आलोय. हॅलो, बंटी हिअर. हॅलो बंटी, मी कुत्रा घेऊन येतोय. हा, मी त्याला गेट मधून आत सोडेन. तो सगळ्यांवर भुंकेल आणि चावायला धावेल. घाबरू नकोस, तो काय चावत नाही. पण लक्षात ठेव, त्याला जे सांगशील ते इंग्रजीमध्येच सांग. तो तुझं सगळं म्हणणं ऐकेल. त्याला फक्त इंग्रजीत समजतं. ठीक आहे, लवकर पाठवा त्याला. मी गेटच्या बाहेरच उभा आहे. ओहो, ही कार तर स्टार्टच होत नाहीये. एखाद्या मेकॅनिकला बोलवावं लागेल. ऐक, तू याला आत्ताच्या आत्ता शाळेत घेऊन जा.